पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोगसून ठार केले। सुहास तुकाराम सिद्धगणेश राहणार तळे हिप्परगा सोलापूर असं संशयित आरोपीचं नाव असून यशोदा सुहास सिद्धगणेश असं मृत महिलेचं नाव आहे। ही घटना सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे। अन्नपूर्णा बाळशंकर वय वर्ष 50 यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सुहास सिद्धगणेश हा अनेक महिन्यांपासून पत्नी यशोदा यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामुळे ते दोघे पती पत्नीमध्ये सतत तक्रार होत होती। मंगळवारी सकाळी या तक्रारीचे भांडणात रूपांतर झाले। दोघांच्या संसाराचा भयंकर शेवट झाला। सुहासने पत्नीला ठार करून थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना हकीकत सांगितली। रक्ताने माखलेले कपडे आणि हातात चाकू पाहून पोलिसांना धक्काच बसला। यशोदाच्या आईने आणि बहिणीने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत यशोदा यांची बहीण अन्नपूर्णा बाळशंकर यांनी सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यशोदा सिद्धगणेश ही अनेक दिवसांपासून एका मुलीला सोबत घेऊन सोलापूर शहरात पतीपासून विभक्त राहत होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।